हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बनवणार आहोत हिरव्या तुरीच्या दाण्यांची भाजी. तर मी इथे या तुरीच्या शेंगा घेतल्या आहेत हिरव्या, 250 ग्रॅम जवळपास या शेंगा आहेत. यांना मी सोलून घेतलेले आहेत. त्याचे दाणे काढून जवळपास हे 1 वाटी तरी दाणे आहेत. आणि त्याचप्रकारे मी इथे खोबरं घेतलेलं आहे, आलं घेतलं आहे, लसूण आहे आणि 8 ते 10 मी इथे हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत आणि 2 इथे मीडियम साईजचे कांदे घेतले आहेत. आता हा कांदा आपण 2 प्रकारे भाजू शकतो. अख्खा कांदा भाजायचा असला गॅसवर ठेवून तरी चालेल आणि त्यांचे साल काढून घेऊन आपण ते मिक्सरमध्ये बारीक केले तरी चालेल, किंवा इथे मी कांद्याला कट केला आहे आणि त्याचे बारीक काप करून घेतलेले आहे. कांद्याला छान भाजून घ्यायचं आहे. जवळपास 5 मिनटं याला भाजू द्यायचं आहे. व्यवस्थित गोल्डन कलर येईल तिथपर्यंत याला छान भाजायचं. थोडंसं तेल टाकून पुन्हा भाजायचं याला आणि अशा प्रकारे कांदा छानपैकी भाजून झाला आहे आपला. तर आपण आता इथे मिरच्या भाजणार आहोत. यांना पण थोडंसं भाजू द्यायचं आणि मग नंतर त्यावर थोडंसं तेल टाकायचं आणि पुन्हा यांना थोडंसं परतवून घ्यायचं. अशा प्रकारे या पण छानपैकी भाजून तयार झालेल्या आहेत. यांना आपण आता काढून घेऊ. तशाच प्रकारे आपल्याला इथे खोबरं, लसूण आणि आलं भाजायचं आहे. जर तुम्हाला हे एकत्रित भाजता येत नसेल तर तुम्ही हे सेपरेटही भाजू शकतात. अशा प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत भाजायचं आहे. ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला हिरवे दाणे घ्यायचे आहेत तुरीचे आणि ते सुद्धा आपल्याला भाजायचं आहे. आता हे भाजायचे कुठपर्यंत, तर अशा प्रकारे त्यांची स्किन निघेल, ते फुटले जातील तिथपर्यंत आपल्याला असं भाजवून घ्यायचं आहे आणि एका प्लेटमध्ये काढून यांना गार व्हायला ठेवून द्यायचं आहे. हे गार होतात तिथपर्यंत आपण आता मसाला तयार झालेला आहे त्याला मिक्सरमध्ये आपण टाकून घेऊया आणि याची छानपैकी चटणी बनवून घेऊया. मध्ये मध्ये मी यात पाणी घालून छान बारीक चटणी तयार केलेली आहे. त्याच्यानंतर मी शेवटी याच्यात कोथिंबीर घालून एक फेर फिरवून घेतला आहे, ज्यामुळे हिरवागार कलर येतो भाजीला छानपैकी आणि टेस्ट पण छान लागते. त्यामुळे अशा प्रकारे मी कोथिंबीर घालून पण एक फेर फिरवून बारीक चटणी करून घेतली आहे. त्याच्यानंतर आपले जे दाणे थंड झालेले आहेत ते सुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत, पण याला जाडसर वाटायचं आहे, बारीक करायचं नाही आहे आणि यात पाणी अजिबात घालायचं नाही आहे. अशा प्रकारे हे दाणे वाटून घ्यायचे आहेत. आता आपल्याला मसाला कलसवायचा आहे, त्यामुळे आपण इथं एक कढई घेणार आहोत आणि रेग्युलर आपण जेवढं तेल घेतात त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित जास्त इथं तेल मी यूज केलेलं आहे. त्यात मी जिरं, मोहरी, कढीपत्ता याची फोडणी दिली आहे. फोडणी देऊन झालं की त्यात आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे बारीक ती ॲड करायची. थोडीशी हळदी टाकायची आहे. 1 चम्मच मी इथं हळद टाकलेली आहे आणि छानपैकी परतवून घ्यायचं आहे. मसाला ही चटणी कच्ची असते तिथपर्यंत भांड्याला चिपकते. नंतर जसजशी ही चटणी होईल तसतसं तेल सुटेल आणि भांड्याची चटणी आपोआप सुटायला लागेल. चटणी सुटायला लागली आणि तेल छानपैकी दिसायला लागलं की समजायचं आपला मसाला तयार झाला आहे कलसवून. तर त्यामध्ये आपण ॲड करायचे आहेत दाणे जे आपण वाटून घेतलेले आहेत. अशा प्रकारे यांना 1-2 मिनिट परतवून घ्यायचं आहे. अजिबात हे खाली चिपकत नाही जर मसाला आपला व्यवस्थित झाला असेल. आता आपल्याला यात पाणी घालायचं आहे. इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. जवळपास 3 ते 4 ग्लास इथे मी गरम पाणी घेतलेलं आहे. छानपैकी चटणी या पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया. त्यानंतर आपण त्यात मीठ घालणार आहोत. चवीपुरतं मीठ यात मी टाकलेलं आहे आणि मग याला आपण 5 मिनटं उकळू देणार आहोत. उकळायचं कुठपर्यंत, तर आता ही दाणे आपले शिजून होतील, हाताने दाबले जातील तिथपर्यंत इथं आपल्याला यांना शिजवायचं आहे. अशा प्रकारे हे दाणे शिजून झालेले आहेत. तर आपली भाजी ही तयार झालेली आहे. या भाजीला तुमच्याकडे काय म्हणतात? तुरीच्या दाण्यांचा घेंगा, तुरीच्या दाण्याची आमटी, भाजी असे वेगवेगळे नावं आहेत खूप सारे. तर अशा प्रकारे ही भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. अशा प्रकारे हा छानपैकी कलर आलेला आहे भाजीला.